हॅलो, कसे आहात सगळे? आम्ही बनवलेला बोंबील कांदा. कारण ना सर्वांनाच असं वाटत होतं, की सुट्ट्या पडल्या होत्या मागच्या महिन्यामध्ये तर कुठेतरी फिरून यावं. फिरण्याचा तर योग काही आलाच नाही. म्हणून तर म्हटलं चला मग घरातल्या घरातच सगळं जे काही कोकणासारखं मिळतं म्हणजे बोंबील कांदा, मासे हेच सगळे घरात करू म्हणजे त्या सगळ्यांना असं फील येईल. तर तसं मी जसं बोंबील कांद्याची रेसिपी इथे दाखवलेली आहे, त्याप्रमाणे जर तुम्ही बोंबील कांदा केला ना, तर अगदी छान रस्सेदार आणि मऊसूत बोंबील शिजतो. त्यासाठी तुम्हाला अगोदर आहे ना बोंबील छान त्याचे कडा वगैरे काढून भाजून वगैरे घ्या. थोड्या वेळ पाण्यामध्ये ठेवा आणि जशी मी इथे फोडणी दाखवलेली आहे कढईमध्ये, तशी तुम्ही छानपणे फोडणी करून घ्या. आणि कोणाला तिखट आवडत असेल ना, तर झणझणीत बनवायला अजिबात विसरू नका, कारण बोंबील कांदा झणझणीतच खूप छान लागतो. पण आता तुम्हाला सगळ्यांना असं वाटेल, जे कोणी माझा व्हिडिओ बघतात त्यांना माहिती असेल, मी तर प्युअर व्हेजिटेरियन आहे, तर मला कसं माहिती आहे. पण मी सगळं नॉनव्हेज बनवते, त्यामुळे मला माहिती आहे की कोणाला कसं आवडतं, कसं लागतं, हे मासे कसे लागतात, छान लागतात, त्याला झणझणीत बनवावे लागतात किंवा कसे काय. तर मग चला मग असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल, नॉनव्हेजचे पण आणि व्हेजचे पण. कारण मी एक व्हेज आहे, त्यामुळे मला तर व्हेजच्या रेसिपी दाखवायला तर खूपच आवडतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलवरती अजून कोणी नवीन असेल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, तर जरूर सबस्क्राईब करून घ्या. नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि या जोडीला माझं चॅनल पण सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा.